आणि यानंतर बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीतल्या बिघाडाची। राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे। आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांनी आपापलं पाहावं, शिवसेनेची भूमिका ही असून वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। तर राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला एकरूप भूमिका दाखवली नाही आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला आणि त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीमधील इतर पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये। शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे। याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, नेमकी काय माहिती मिळते? सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होती अशी चर्चा रंगू लागली आहे। अगदी बरोबर। राज्यसभा निवडणुकीचा निकाल सर्वांनाच कल्पना आहे। शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झालेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीला सुरुवात झालेली आहे। गणित जे कागदावरती उतरलं होतं ते प्रत्यक्षात का उतरलं नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। फक्त कागदी घोडे महाविकास आघाडी नाचवते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रत्यक्षात महाविकास आघाडीची एकरूपता एकनिष्ठता का दिसून आली नाही हा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने इतर पक्षांना एक सूचक इशारा दिलेला आहे। तो म्हणजे या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपले उमेदवार आणण्यासाठी आपापलं बघावं हा थेट इशारा आहे महाविकास आघाडीच्या इतर पक्षांना। तुमच्यावरती अवलंबून किंवा तुमच्यावरती विसंबून राहून किंवा विश्वास ठेवून शिवसेना आता निवडणूक लढवणार नाही। जो काही शिवसेनेचा विश्वासघात महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी केलेला आहे त्यातून आता शिवसेना कुठेतरी शहाणी होताना दिसते किंवा शिवसेना सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे। त्यासाठी शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि दोन्ही उमेदवार निवडून आणण्याइतपत जो पक्षांचा कोटा आहे तो शिवसेनेकडे आहे। 27 हा कोटा आहे, 27 असे 54 आहे। त्यामुळे शिवसेना कट्टुकट आहे, मात्र शिवसेनेला इतरही अपक्ष आमदारांचं समर्थन आहे। त्यामुळे त्या आमदारांचं जे मतदान आहे ते इतर घटक पक्षांना म्हणजे इतर महाविकासातल्या पक्षांना कुठलाही देणार नसून ते शिवसेनेलाच मिळेल, जेणेकरून शिवसेनेचा उमेदवार हा अधिक भक्कम होईल या दृष्टिकोनातून नियोजन शिवसेना करत असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे शिवसेनेने इतर पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना थेट इशारा दिलेला आहे की तुम्हाला तुमचा निवडून आणायचं असेल तर तुम्ही आपापलं बघावं। सगळ्यात अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। यावर आता महाविकास आघाडीकडनं काय उत्तर येते हे देखील पाहायचे। धन्यवाद उदय सविस्तर माहितीसाठी। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली विश्वासार्हता गमावली आणि त्यामुळेच त्यांनी नैतिकता बाळगून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे। अजून इतकेच तुम्हाला तुमचे राज्यसभेचा आमदार निवडून आणता येत नाही तर त्याला आमचे किती आहेत माहिती का? 303 पेक्षा जास्त आहेत। आणि पुढच्या वर्षात आमचं आता बोललो ना मी वेगवेगळ्या राज्यात जातोय कॅम्पेनिंगला, मोदीचं आत्ताचं 8 वर्षाचं काम घेऊन आम्हाला 400 करायचे, उरलेले मिळवायचे। तुझे 18 आहेत ना, 6 येत नाही शिवसेनेच्या पुढच्या। राजीनामा द्या का म्हटलं, राजीनामा नाही देत तर लोकच पाडतील। तर आता बातमी पाहतोय ती म्हणजे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे नागपुरात आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। नागपूरला आल्यावर त्यांनी दीक्षाभूमीवरून जात तिथं दर्शन घेतलं आणि येत्या काळात संजय राऊतांनी बोलणं थांबवलं नाही तर भविष्यात शिवसेना संपून जाईल असं मत खासदार अनिल बोंडेंनी व्यक्त केलंय। आता शिवसैनिक म्हणतात की संजय राऊतला जर बोलणं थांबवलं नाही तर पूर्ण शिवसेना लंबी होऊन जाईल। प्रत्येक वेळेला चुका करतात, बदल्याच्या भावनेने पेशानं पेटलेले आहेत आणि सत्ता लोकांसाठी असते, लोकांच्या भल्यासाठी असते, परंतु दुर्दैवाने यांना सत्तेचा माज आलेला आहे। आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय जगतातल्या घडामोडी जगाच्या पाठीवर।